Hi, this is Sanjay Deshpande, and good morning, good afternoon, good evening, good night, everything for this session. Thanks to Abhijit, who is my friend, who is CA, आणि अर्थसाक्षर म्हणून ते जी वेबसाईट चालवतात. He has requested me. I have written a few write-ups regarding real estate for Abhijit and his team. फ्रँकली जेव्हा फर्स्ट टाइम 2 वर्षापूर्वी अभिजितने मला पहिल्या रायटअपसाठी विचारलं होतं, तर अर्थसाक्षर आणि CA आय थॉट आय एम द लास्ट पर्सन टू कॉमेंट समथिंग ऑन दॅट, बिकॉज ॲज अ इंजिनियर आय कॅन बिल्ड, आय कॅन प्लॅन, आय कॅन सेल, दॅट्स इट. पण मग लॅटर ऑन इट्स नॉट शेवटी कुठलाही बिझनेस व्हॉट इज इट अबाउट? इट इज अबाउट क्रिएटिंग समथिंग अँड सेलिंग, अँड अकाउंट्स फॉलोज इज व्हॉट अभिजित टोल्ड मी. दिस इज हिज लॉजिक. सो नाव इट्स 2 years आय हॅव बीन इंटरॅक्टिंग वाया अर्थसाक्षर टू मेनी ऑफ यू. सध्याच्या पिरियडमध्ये वेबिनार आणि झूम मीटिंग्स आणि या सगळ्या द एंटायर सीन बिकॉज ऑफ लॉकडाऊन हॅज चेंज. पण ॲज वी ऑल नो, लाईफ डोंट स्टॉप फॉर एनिथिंग. आणि ऑब्व्हियसली फिजिकल कम्युनिकेशन जरी नसलं तरी डिजिटल मीडियाच्या रूपाने अभिजित म्हणला की इफ यू युअरसेल्फ स्पीक, त्याला तुम्ही व्हिडिओ ऑडिओ इंटरव्ह्यू म्हणू शकता. कारण इंटरव्ह्यू पण म्हणतात नाही, हा इट्स अ वन वे राईट नाव. पण दिस वॉट एव्हर माय शेअरिंग आय वॉन्ट टू स्पीक अबाउट अभिजित वॉन्ट, यू ऑल नो वॉन्ट टू नो, मेनी ऑफ अस वॉन्ट टू नो. ऑब्व्हियसली द प्रश्न इज की ह्या कोविड नंतर व्हॉट इज द फ्युचर ऑफ रिअल इस्टेट. खरं सांगायचं तर आय एम टू स्मॉल अ गाय टू स्पीक अबाउट सच बिग टॉपिक. इट्स लाईक पण शेवटी पुणे आहे आणि पुण्यामध्ये कोणी कशावरही बोलू शकतं. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगवर जसं कोणी पुण्यातला लहान मुलगा पण बोलू शकतो, तसं त्याच फिलिंगनी यू कॅन से माय शेअरिंग विल बी देअर. बट आय एम ट्राईंग टू सी फ्रॉम माय पर्सेप्टिव्ह ॲज अ बिल्डर, ॲज अ इंजिनियर, ॲज अ प्लॅनर, आणि कसं का होईना मी माझा बिझनेस करतोय. सो समवेअर दिस इज गोइंग टू इम्पॅक्ट. फ्रँकली एव्हरीबडी इज राईट नाव स्पीकिंग अबाउट कोरोना व्हायरस. आणि सगळ्यात गंमत म्हणजे त्या व्हायरसमुळे आपल्याला काय होईल याच्यापेक्षा त्या व्हायरसमुळे आपल्या बिझनेसला काय होईल आणि आपल्या प्रोफेशनला काय होईल याची भीती जास्ती वाटते लोकांना. दॅट्स द बिगेस्ट आउटकम ऑफ दिस पर्टिक्युलर आस्पेक्ट. आय थिंक एक इरा होता की 75 जेव्हा शोले पब्लिश झाला, त्यानंतरच्या 5 वर्षामध्ये 2 कॅटेगरीज झाल्या की एकाने शोले बघितला आणि एकाने शोले नाही बघितला, अशी कॅटेगरी केल्या गेल्या भारतामध्ये. त्यानंतर आय थिंक दिस विल बी द फर्स्ट इन्सिडन्स इन माय जनरेशन आय एम ऑब्झर्विंग की बिफोर आणि आफ्टर. सो बिफोर कोरोना आणि लाईफ आफ्टर कोरोना. इट्स टू अर्ली टू कॉमेंट अबाउट लाईफ आफ्टर कोरोना बिकॉज द एंटायर क्रायसिस इज आय थिंक हॅज जस्ट स्टार्टेड ऑर in first phase. I'm not speaking about impact on health or number of patients and all those things. That's a medical fields thing. It's about just what has been happening. So let us go bit back about what was before corona. तर फ्रँकली माझं मत असं आहे की रिअल इस्टेटला इतर कोणाहीपेक्षा कमी फटका बसणार आहे या बिझनेसचा किंवा या सोशल इम्पॅक्टचा. याचं सिम्पल लॉजिक असं आहे की जेव्हा एखादी गाडी फुल स्पीडमध्ये चालत असते आणि तेव्हा तिला जेव्हा ॲक्सिडेंट होतो तेव्हा इम्पॅक्टचं प्रमाण फार जास्त असतं, कॅज्युलिटीचं प्रमाण फार जास्त असतं. इट्स अ बेसिक लॉजिक. तेच एखादी गाडी एक्सप्रेस वेवर 60च्या स्पीडने चालली असेल, तिलाही ॲक्सिडेंट होऊ शकतो, पण तिला होणाऱ्या ॲक्सिडेंटमध्ये कॅज्युलिटीचं प्रमाण कमी असतं. अँड दॅट्स वाय देर आर स्पीड लिमिट्स ऑन एक्सप्रेस हायवे. सेम वे इन एनी बिझनेस वेन इट्स इन फुल स्विंग, ग्रेट गन, आणि सडनली त्याला जर एखादा ब्रेक लागला तर त्याला मिळणारा दणका, त्याला बसणारा इम्पॅक्ट, किती सीट बेल्ट तुम्ही बांधले असले, गाडी जर टॉपल झाली तर एका लिमिटनंतर तुम्ही स्वतःला वाचवू शकत नाही. अनफॉर्च्युनेटली रिअल इस्टेटची गाडी ऑलरेडी धक्का खात चालली होती बिफोर कोरोना, ही फॅक्ट आहे. त्याला तुम्ही काही म्हणा, त्याला त्याचे रिझन्स वेगळे होते. पण त्यामुळे वेन कोरोना इफेक्ट हिट टू रिअल इस्टेट वॉज ऑलरेडी स्लो डाऊन. सो तेवढा इम्पॅक्ट रिअल इस्टेटला बसला नाही, बसू नये, हे माझं बेसिक लॉजिक आहे. बसला नाही असं म्हणणं चुकीचं आहे, आता सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे. पण एखाद्या गोष्टीचा इम्पॅक्ट किती झाला ही ती गोष्ट संपल्यानंतर कॅल्क्युलेट केला जाऊ शकतो. राईट नाऊ वी कांट कॉमेंट ऑन दॅट. इट्स लाईक वर्ल्ड वॉर चालू असताना किती नुकसान झालं हे म्हणण्यासारखं आहे. अजून वॉर चालूच आहे, त्यामुळे किती नुकसान झालं हे म्हणण्यात काहीच पॉईंट नाही आतापर्यंत. अँड देर इज नो पॉईंट इन ट्राईंग टू फॅदम पुढे काय होणार आहे. सो लेट अस अंडरस्टँड बिफोर दिस होल थिंग स्टार्टेड. मार्च फर्स्ट वीकमध्ये आपल्या इथे पहिला पेशंट सापडला, त्यानंतर नेहमी लॉकडाऊन आणि जे काय आता आपण सुरू झालंय,
खऱ्या अर्थाने जे शहाणे लोक होते, जे या बिझनेसमध्ये थोडीफार ज्यांना अक्कल आहेत असे लोक अजूनही या बिझनेसमध्ये, तर नोव्हेंबर डिसेंबर मध्येच आपल्याला हे फटके बसायला लागले होते. कारण चायनाहून येणाऱ्या खूपशा या इंडस्ट्रीचे गुड्स चायनावरून येतात, लाईक टाइल्स, प्लंबिंग, फिटिंग, सॅनिटरी वेअर्स, इलेक्ट्रिक केबल्स, स्विचेस, मेनी ऑफ द थिंग, फर्निचर, दे ऑल कम फ्रॉम चायना. अँड दॅट हॅज दोज शिप्स हॅव बीन दोज डिलिव्हरीज हॅव बीन डिलेड, स्टार्टेड डिलेड. पण मी म्हटलं त्याप्रमाणे रिअल इस्टेट वॉज ऑलरेडी स्लो, तो इम्पॅक्ट इथे इतका जाणवला नाही. मात्र ज्या क्षणाला खरा इम्पॅक्ट कधी झाला की लॉकडाऊन नंतर जेव्हा साईटचे कामं बंद झाले, बऱ्याचशा लोकांचे कामं ऑलरेडी बंद होते, ती गोष्ट वेगळी, पण ज्यांच्या चालू साईटचे कामं बंद झाले, त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे की नवीन बुकिंग क्लायंटला कुठल्याही धंद्याला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कधी येतो, जेव्हा तुमचं क्लायंटशी इंटरॅक्शन, नवीन क्लायंटची इन्क्वायरी, नवीन क्लायंटचे इंटरॅक्शन बंद होतं. आणि ऑब्व्हियसली नाव नियरली 30 days have been already completed in lockdown, where everybody is in their home. आणि अशा पिरियडमध्ये क्लायंटकडनं रेव्हेन्यू जनरेट, नवीन क्लायंटच्या रूपाने रेव्हेन्यू जनरेट होणं आणि एक्झिस्टिंग क्लायंटकडनं त्यांची रिकव्हरी करणं, या दोन्ही गोष्टी ठप्प झालेल्या आहेत. ॲग्रीड की साईटचं काम पण बंद पडलेलं आहे, त्यामुळे खर्च नाही आहेत. पण काही बेसिक गोष्टी बऱ्याच लोकांच्या मनात आहेत की हा महिना गेला, कदाचित अजून पुढचा पण महिना जाईल. तर 3 कॅटेगरीमध्ये आता रिअल इस्टेटचे प्रॉब्लेम्स क्रिएटेड ड्यू टू दिस पर्टिक्युलर कोविड यू कॅन कॅटेगराईज. एक आहे की ही परिस्थिती अशी किती दिवस राहणार, म्हणजे साईटचं काम आणि सगळं सुरळीत व्हायला किती वेळ लागणार. 2, ह्या 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये जे काय बंद आहे त्याच्यामध्ये आमच्या ओव्हरहेड, सॅलरी या सगळ्याचं काय करायचं. 3, व्हॉट विल बी द इम्पॅक्ट फ्रॉम क्लायंट अँगल. क्लायंट अँगल आर 2, एक एक्झिस्टिंग क्लायंट्स, 2 नवीन क्लायंट्स, प्रॉस्पेक्टिव्ह क्लायंट ज्याला आपण म्हणतो. सो लेट अस सी दिस विल बी, याचा या प्रत्येक गोष्टीचा इम्पॅक्ट त्या कंपनीच्या स्ट्रक्चर प्रमाणे बदलणार आहे. मी माझ्या कंपनीबाबत बोलू शकतो. नेहमी असं गमतीने म्हणतात की जेव्हा तुम्ही मुलाच्या IQ बद्दल बोलता तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त स्वतःच्या मुलाच्या IQ बद्दल बोलू शकता, इतरांच्या मुलावर किंवा जनरलीच कॉमेंट करण्यात काहीच पॉईंट नसतो. सो मी माझ्या परीने सांगू शकतो की इफ यू आस्क मी, तर तुमचे रिझर्व्स काय आहेत. बेसिकली रिअल इस्टेटला रिझर्व्ह कल्पनाच रिअल इस्टेटला नाही आहे, कारण आलेले पैसे दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये टाकायचे, दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये आलेले तिसऱ्या जमिनीत टाकायचे, हेच आजपर्यंत रिअल इस्टेटला माहित होतं. त्यामुळे रिझर्व्समधनं तुम्ही किती वेळ तक धरू शकता याच्यावर त्याचं उत्तर आहे. रिझर्व्हचा अर्थ काय, तर उधार आणलेले पैसे म्हणजे रिझर्व्ह होऊ शकत नाही. तुम्ही आत्तापर्यंत जे काय प्रोजेक्ट्स केलेले आहेत, आत्तापर्यंत जे काय बिझनेस केलेला आहे, त्यातनं जमा झालेले सरप्लस पैसे जे तुम्ही प्रॉफिट म्हणून स्वतःचे समजता, ते तुम्ही कंपनीच्या किंवा स्टाफसाठी वापरणार आहात का, तशा टाईपची प्रोव्हिजन तुम्ही केली आहे का, त्याला मी रिझर्व्ह समजतो. हा मी माझी डेफिनेशन आहे. आय एम नॉट डुईंग इट ऑन फायनान्स बेसिस. सो त्या बेसिसवर मला वाटतं तो फार मोठा प्रॉब्लेम होणार आहे. याचं कारण बऱ्याचशा डेव्हलपर्समध्ये रिझर्व्हचा कन्सेप्ट नसल्यामुळे कुठलाही रुपयाचं इन्कम न येता अजून किती दिवस घर चालवायचं, तशा पद्धतीने कंपनी चालवायची, याचं उत्तर प्रत्येकाला स्वतःच्या परीने द्यावं लागणार आहे. हे करताना स्टाफला कॉन्फिडन्समध्ये घेणं आवश्यक आहे. याचं कारण स्टाफला सुद्धा हे समजायला पाहिजे की आपल्या कंपनीला जर 2 महिन्यात कुठल्याही प्रकारचा काही नो रेव्हेन्यू असेल, 0 रेव्हेन्यू असेल, ऑब्व्हियसली त्यांचे पण खर्च कमी झालेले आहेत फ्रँकली. याचं कारण त्यांना पेट्रोलचा खर्च नाही आहे, त्यांना एंटरटेनमेंटची जी काय आपण प्रोव्हिजन केली असते घराच्या खर्चांमध्ये त्याची काही गरज नाही. ठीक आहे, किराणा वगैरे लागणार ते चालू राहणार आहे. सो काही प्रमाणात स्टाफनी सुद्धा त्याच्यावर ऍडजस्टमेंटची तयारी ठेवली पाहिजे. आता प्रश्न असा येणार आहे की ज्या कंपन्यांकडे 0 रिझर्व्ह आहेत, तर माझ्या मते हा कॉल प्रत्येकाला स्वतःला घ्यावा लागणार आहे. त्याच्यामध्ये 1 to 1 क्लासिफिकेशन केल्याशिवाय पर्याय नाही आहे. मे बी मोठ्या कंपन्या असतील ज्यांच्याकडे थोडेफार सरप्लस असतील, ते काही दिवस चालवतील, पण त्यांचे ओव्हरहेड्स पण जास्त आहेत. म्हणजे इट्स लाईक आपण म्हणतो की हत्ती हा जंगलातला सगळ्यात ताकदवान प्राणी आहे, पण हत्तीला दररोज खायला मिनिमम 200 ते 250 किलो चारा पण लागतो. तो जर नाही मिळाला तर हत्ती सुद्धा भुकेने मरू शकतो. सो आणि मग त्या केसमध्ये कदाचित हत्तीपेक्षा एखादा नागतोडा परवडला की ज्याला खायला जास्ती असतं, एक ग्रासचा तुकडा लागतो, तो त्याचं सर्व्हायव्हल कधी जास्ती फास्ट होऊ शकतं. सो या टाईपच्या कंपॅरिझन होणार आहेत आणि प्रत्येकाने आपापली कंपनी या बेसिसवर ताळेबंद बघावा इज व्हॉट माय लॉजिकल आन्सर इज. अनदर आस्पेक्ट इज हे किती दिवस चालू राहणार आहे. फ्रँकली मेडिकली याचं उत्तर असं आहे, मेडिकली मी मुद्दावर म्हटलं कारण प्रॉब्लेम मेडिकल आहे, ही काही नॅचरल कलॅमिटी नाही आहे.
ही मेडिकल कलॅमिटी आहे, पब्लिक हेल्थ कलॅमिटी आहे. जोपर्यंत गॅरंटेड वॅक्सिन सापडत नाही त्या डिसीजवरती तोपर्यंत लोकांच्या मनामध्ये भीती राहणार आणि ती भीती वाजवी आहे. इट्स लाईक तुम्ही अंधारात जायला घाबरता का, कारण अंधारात तुम्हाला काही दिसत नाही. सेम वे कुठल्याही पब्लिक प्लेसमध्ये जायला, कुठल्याही त्या टाईपच्या गोष्टी करायला ज्यांच्याकडे गमावण्यासारखं आहे ते सगळे लोक विचार करतील. आणि माझ्या मते इथून पुढे इट विल बी व्हेरी डिफिकल्ट की मिनिमम 6 महिने ते 8 महिन्यापर्यंत लोक एकत्र यायला, समोरासमोर यायला, शेक हँड करायला सुद्धा घाबरतील. ही फॅक्ट आहे. याचं कारण कुठले लोक मी म्हणतोय, जे तुमचे माझे क्लायंट आहेत, रिअल इस्टेटचे क्लायंट आहेत. रिअल इस्टेटचे क्लायंट झोपडपट्टीत राहणारा क्लास नाही, त्या क्लासला काही फरक पडणार नाही. 3 महिन्यानंतर जसा लॉकडाऊन उठेल तसा 70% ते 75% जनता जी इलिगल मध्ये राहते आणि स्लम्स मध्ये राहते ती रस्त्यावर आलेली असेल. त्यांच्यासाठी दररोजचं जगणं पोटावर आहे. सो यू कांट हेल्प देम. इट्स वी आर स्पीकिंग अबाउट 20% ऑफ द 5% सुपर रिच आहेत, अंबानी अदानीसारखे. ते त्यांच्या कोशात राहतील, त्यांच्या मालातनं व्यवहार करतील, त्यांना काही फरक पडणार नाही. 20% मिडल क्लास आणि हायर मिडल क्लास, विच इज बॅकबोन ऑफ रिअल इस्टेट इन बोथ वेज, ॲज अ बायर ऑल्सो अँड ॲज अ कंझ्युमर ऑल्सो. That is going to be a very fussy scene because they care for their future, they care for their career also, and how they balance their career and future, that will decide fate of real estate after 6 months or 8 months is what my prediction is. Now issue comes to third and most important की existing clients काय. तर existing client सिंपल आहे, ज्यांचे ॲग्रीमेंट झालेले आहेत. ॲग्रीमेंट झालेले क्लायंट त्यांची स्टॅम्प ड्युटी वाया जाईल म्हणून कदाचित कॅन्सल करणार नाही. पण जर कधी रेट 10% 20% खाली उतरले, समजा परत ही डेस्परेशनची परिस्थिती असल्यामुळे, अगेन यू कांट जज. याचं सिंपल लॉजिक असं आहे की मी फ्लॅट घेतला होता 5,000 रुपयाला, त्याच्यावर मी स्टॅम्प ड्युटी भरली 10% 7%च्या हिशोबाने, समजा 400 रुपये किंवा 500 रुपये 300 रुपये 5,000च्या हिशोबाने. पण जर मला कळलं की शेजारी एक बिल्डिंग लॉन्च करतोय आणि तो 3,000 रुपयांनी रेट काढणार आहे, तर ऑब्व्हियसली मी हा फ्लॅट कॅन्सल करून ते पैसे तिकडे वापरू शकतो का, तर जरूर वापरू शकतो. प्रोव्हिजन आता हे करताना क्लायंटसाठी पण धोका असा आहे की जो बिल्डर 3,000 रुपयांनी रेट काढतोय तो खरोखर ते प्रोजेक्ट त्या 3,000 रुपयात करू शकतो का कम्प्लीट, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. हा रेडी पोझिशनच कोणी तुम्हाला 3,000 रुपये द्यायला निघाला, गुड, मी तुम्हाला सल्ला देईल विकून टाका घ्या. पण त्या केसमध्ये तुमचा एक्झिस्टिंग बिल्डर तुम्हाला पैसे परत करायच्या कॅपॅसिटीत असला तर हे सगळं शक्य आहे. सो again it will be a tricky situation, but what I feel की comparing to any other goods, एक तर नवीन प्रोजेक्टच कोणी लॉन्च करणार नाही आता काही दिवस, शहाणा माणूस असेल तर. राईट नाऊ एव्हरीबडी हु इज वरीड अबाउट कॅश फ्लो शुड फोकस ऑन प्रोजेक्ट्स इन हँड अँड गो विथ दॅट इन्स्टेड ऑफ गोईंग फॉर समथिंग न्यू. सो तेवढे ऑप्शन्स मार्केटमध्ये नसतील, ही एक फॅक्ट आहे. अनदर इम्पॉर्टंट आस्पेक्ट इज की इन्व्हेस्टर्स कॅन प्ले अ मेजर रोल. ज्याच्याकडे आज स्वतःकडे खिशातले पैसे आहेत, ज्याच्याकडे रिझोर्स रिच आहे, कॅश फ्लो रिच आहे, दे कॅन मेक बिग मनी. याचं कारण जगात इतिहास आहे की दिस इज लाईक अ वॉर, आणि प्रत्येक वॉर नंतर देअर वेर गेनर्स ऑल्सो. इफ देर आर मेनी लुझर्स देन देअर वेर गेनर्स ऑल्सो. दोज हू सर्व्हाइव्ह एंड अप ॲज अ गेनर्स. याचं कारण ज्याच्याकडे पैसे आहेत तो आज वाटेल त्या किमतीला खरेदी करू शकतो. आणि साधं लॉजिक आहे, एखाद्या बिल्डरकडे 20 फ्लॅट विकायचे आहेत, प्रोजेक्ट अर्धवट कम्प्लीट पडलेला आहे, नवीन क्लायंट नाही आहेत, तो 10 फ्लॅट वाटेल त्या किमतीला विकून मोकळा होईल आणि त्या 10 फ्लॅटमधून उरलेली बिल्डिंग कम्प्लीट करेल आणि 10 फ्लॅट स्वतःचा प्रॉफिट म्हणून विकायला वापरेल. सो ज्याच्याकडे ते 10 फ्लॅट विकत घ्यायला पैसे आहेत, ही कॅन डिक्टेट द टर्म. इव्हन क्लायंट्स कॅन डिक्टेट द टर्म्स इन ऑन दोज हू रिअली वॉन्ट टू बाय अ फ्लॅट. दिस इज द बेस्ट टाइम आय विल से, नॉट एज अ बिल्डर आय एम लॉजिकली सेइंग. आता प्रत्येक जण म्हणेल की ऑब्व्हियसली बिल्डर आहे असंच म्हणणार. यू विल बी डिक्टेटिंग टर्म्स. दॅट वॉज द सीन इन रिअल इस्टेट ऑलरेडी, बट इतकं वेळ आली नव्हती जेवढी आता येऊ शकेल. याचं सिंपल लॉजिक आहे, ज्यांच्याकडे त्यांना गरज नाहीये, ज्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही पैशाचा. तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा, तिसऱ्या प्रश्नातला लॅटर पार्ट, नवीन क्लायंटचं काय. सो दिस इज गोइंग टू बी वन हेक ऑफ अ क्वेश्चन. याचं सिंपल लॉजिक असं आहे की एक जनरल सर्वेच्या अंदाजाप्रमाणे नियर अबाउट 6 ते 7 लाख लोक पुणे रिजनमधनं, म्हणजे पुणे, पिंपरी चिंचवड, PCMC आणि PMRD एरियातनं 6 ते 7 लाख लोक सोडून गेले आहेत, घाबरून आपापल्या गावांना या सगळ्या याच्यामध्ये. हे कोण लोक सोडून गेले आहेत? लॉजिकली स्पीकिंग, ज्यांचे स्वतःचे फ्लॅट्स होते ते नक्की सोडून जाणार नाही. जे रेंटल राहत होते, टेम्पररी होते, ज्यांचं शिफ्टिंग नक्की नव्हतं, ते लोक सगळे शिफ्ट झालेले आहेत.
ते लोक परत येतील का? ते 101% परत येतील पुण्यामध्ये. याचं सिंपल लॉजिक आहे. ते ज्या एरियामध्ये गेले होते तिथे त्यांना त्यांच्या लाईफस्टाईल प्रमाणे घर, तिथे लाईफस्टाईल मिळणार नाही, तिथे तेवढा रोजगार मिळणार नाही. आता जी टेम्पररी भीती आहे त्याप्रमाणे ते गेले असतील, पण दे विल बी कमिंग बॅक. अँड दीज 7-8 लाख पीपल कॅन बी युअर बेस्ट कस्टमर. की तुमचा अजेंडा हा असू शकतो, तुम्ही लोकांना हे सांगू शकता की घर घेणं आवश्यक का बरं आहे, तर घर इन्व्हेस्टमेंट म्हणून घ्या हे सांगायचे दिवस गेले. घर गरज म्हणून घ्या हे पण सांगायचे दिवस गेले. याचं कारण भाड्याने फ्लॅट घेऊ शकतात. सवाल राहिला आहे की घर कॅन बी युअर बेस्ट शेल्टर ॲट सच टाइम्स. अ गुड होम प्रूव्हिंग टू युअर रिक्वायरमेंट्स कॅन बी युअर बेस्ट ॲसेट, can be your best bunker in the war time. This can be a agenda. Another aspect is that this can be a right time to buy home, because obviously you are in the dictating position and no more builder will be in dictating position, so take advantage of that. This can be also a selling factor. Important aspect is how to identify the customer and how to reach the customer. I will say की तुमचे existing customers जे आहेत दॅट विल बी युअर बेस्ट ब्रँड ॲम्बॅसेडर. आत्तापर्यंतचा जर तुम्ही इतिहास बघितला रिअल इस्टेटचा, तर रिअल इस्टेट वाढते म्हणजे काय होतं, तर फक्त बिल्डर मोठा होतो, बिल्डर श्रीमंत होतो, बिल्डर सगळ्यांच्या वरती निघून जातो आणि त्याचा बाकी सगळ्यांशी कॉन्टॅक्ट तुटतो. टचवूड, मेनी ऑफ माय फेलो कलिग्स वोंट लाईक इट, बट किती बिल्डर त्यांच्या किती कॉन्ट्रॅक्टर्सना नावाने ओळखतात, त्यांच्या किती लेबर कॉन्ट्रॅक्टर्सना नावाने ओळखतात, त्यांच्या किती क्लायंट्सना नावाने ओळखतात, त्यांच्या किती स्टाफला सुद्धा नावाने ओळखतात, किंवा त्यांच्या किती वेंडॉर्सना नावाने ओळखतात. हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा, त्याच्यात त्याचं उत्तर दडलेलं आहे. आणि आय थिंक ऑल दीज पीपल्स यू कॅन यूज ॲज युअर ब्रँड ॲम्बॅसेडर्स. टेल देम, जे तुमचे एक्झिस्टिंग क्लायंट होते आणि ज्यांना पुन्हा सोडावं लागलं नाही, त्यांच्याशी बोला, त्यांना ब्रँड ॲम्बॅसेडर बनवा आणि त्यांना सांगायला लावा की हाऊ यू जर राईट टू हॅव अ ओन होम इन पुणे विथ दिस गाय. आय थिंक देअर लाईज द ओनली वे. याचं कारण पेपर इथून पुढे सगळेच डायमेन्शन बदलणार आहे. इथून पुढे गेल्या महिन्याभरात पहिल्यांदा आयुष्यात आपल्याला पेपर शिवाय राहायची सवय झाली, जी आतापर्यंत कधी गरज पडली नव्हती. ई पेपर आहेत, पण आमच्यासारखी बरीच एक जनरेशन ज्यांना हातात पेपर वाचल्याशिवाय करमत नाही, पण बऱ्याचशा लोकांनी पेपर वाचणंच सोडून दिलं होतं. आणि सगळ्यात मेन काय झालं माहितीये का, या लॉकडाऊनचा इफेक्ट असा होईल सोशली, की वी कॅन सर्व्हाइव्ह विदाउट दीज थिंग्स. This is the important aspect. We can survive without going to bar. We can survive without going to mall. We can survive without going to multiplex. We can survive without reading a paper. All this we can't survive without Wi-Fi. But then there are few people who have survived without Wi-Fi also. So hereafter everything will be need based is what my perception about it. There म्हणजे कदाचित स्विमिंग पूल, लॅविश मार्बल लॉबीज, ग्लास फसाड्स, AC याची गरज भासणार नाही. तुम्हाला बेसिक घर काय आहे आणि कमीत कमी माझ्या प्रत्येक पैशाचा योग्य मोबदला देणारं घर कसं काय असू शकतं मला, आय थिंक ती रिक्वायरमेंट जास्ती होईल. आणि ॲज अ बिल्डर यू हॅव टू आयडेंटिफाय, यू हॅव टू एम्फिसाइज दिस पर्टिक्युलर आस्पेक्ट ऑफ द सेलिंग टू दॅट कस्टमर. कीपिंग अपॉन नाऊ अनदर फॅक्टर ऑफ अबाउट फायनान्सिंग. फायनान्सिंगमध्ये पण खूप चेंज होईल. बऱ्याचशा दिग्गजांनी लाईक HDFCच्या पारेखांनी सांगितले की बिल्डरांनी रेट कमी करावे 20%. मी त्यांना म्हणून पारेख साहेब तुम्ही पण HDFCचे रेट ऑफ इंटरेस्ट कमीत कमी 20% किंवा 25% कमी करा ना, तिथे तुम्ही का नाही कमी करत. सगळ्यात जोक असा आहे की इथून पुढे फायनान्सिंग इन्स्टिट्यूटला पण हा कॉल घ्यावा लागेल की फायनान्सिंग इन्स्टिट्यूट ही नेहमी दुतोंडी सापासारखी वागतात, की क्लायंटला लोन द्यायला सगळे तयार असतात. होम लोन हा सगळ्यांचा आवडता अजेंडा आहे, पण बिल्डरला लोन द्यायचं म्हटलं की 100 नखरे करतात. अरे पण बिल्डरनी जर लोन तुम्ही वेळेत नाही दिला आणि बिल्डरला जर योग्य प्रकारे फायनान्स नाही केला, तर तुमच्या क्लायंटचं लोन धोक्यात येणार आहे, क्लायंटचा होम फायनान्स धोक्यात येणार आहे. एवढा तुम्हाला जर कळत नसेल तर फाईन, देन मग माझ्यासारख्या इंजिनियर माणसाची अक्कल जास्ती असं म्हणून मी फायनान्सच्या बाबतीमध्ये. So, and I think the finance department of government should intervene on this aspect, because all the time RBI काय करतं, RBI गाईडलाईन काढतं. जेव्हा रेट कमी करायचे असतात तेव्हा, वाढवायचे असतात तेव्हा मात्र ऑर्डर काढतं. म्हणजे जसं आत्ता त्यांनी सांगितलं की 3 महिन्याचे लोनचे इन्स्टॉलमेंट्स प्रोजेक्ट लोनवरचे तुम्ही पुढे ढकलून काय होणार आहे, 3 महिन्यांनी काय परिस्थिती बदलणार आहे अशी. त्याच्याऐवजी स्ट्रेट वे माझ्या हिशोबाने हे फायनान्शियल वर्ष गव्हर्नमेंटनी ती बर्न घ्यायलाच पाहिजे. हे फायनान्शियल इयर हे रेकॉर्डमधनं काढून टाका. या फायनान्शियलमध्ये कुठल्याही प्रकारचे इंटरेस्ट चार्ज केला जाणार नाही आणि पुढच्या वर्षापासून मार्चपासून सगळे व्यवहार चालू होतील. मे बी दिस मे साऊंड टोटली ॲब्सर्ड, बट आपण वर्षानुवर्ष शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो कारण त्यांना रिपेमेंटचीच कॅपॅसिटी राहिली नसते म्हणून कर्जमाफी दिली जाते. इथे तीच वेळ आली आहे, रिपेमेंटची कॅपॅसिटी नसणार आहे म्हणून ही डिमांड होणार आहे. आणि इथे तर आपण मुद्दल माफ करा म्हणतच नाहीये, मुद्दल माफ करू नका, इंटरेस्ट पण लावा, पण या वर्षावरती कुठलेही इंटरेस्ट किंवा कुठलंही
रिपेमेंटचा EMI लावू नका, तरच हे सर्वायवल. जर बिल्डर सगळ्या बिल्डरांनी जर, आणि हे फक्त बिल्डरांच्या बाबतीत लागू नाही आहे, हे प्रत्येक इंडस्ट्रीच्या बाबतीत लागू होणार आहे. आणि आय थिंक ही डिमांड फ्लॅट होल्डर्सनी पण करायला पाहिजे. याचं कारण जर बिल्डर डुबला तर फ्लॅट होल्डरची इन्व्हेस्टमेंट डुबणार हे सांगायला काही मी फार मोठा भविष्यवक्ता असायला पाहिजे असं नाही. सो आय थिंक ह्या प्रत्येक फोरमवरनं, आणि त्यानंतर बिल्डरनी सुद्धा केवळ आम्हाला माफी द्या कर्जाची किंवा हे करा असं म्हणून हातावर हात धरून न बसता, आपण कुठल्याही, इन रिअल इस्टेट वन थिंग इज व्हेरी क्लिअर, इट ओनली अ कम्प्लिटेड प्रोजेक्ट विच जनरेट्स मनी. सो फर्स्ट टार्गेट ऑफ एनी डेव्हलपर taking in confidence with his vendors, his contractors, they should also shell out something, complete the project, try to show that you are every, like आत्ताच्या घडीला फर्स्ट टाइम आपले सगळे राज्यकर्ते एकत्र येऊन एका दिलानी they are trying to fight it out with the situation. Same way, when every segment of the real estate will see that the builder is desperately trying to complete his project, which should be the main target, then only you will have got a moral right to ask for the support. Otherwise मी हातावर हात ठेवून बसून राहीन आणि मला सगळ्यांनी आणून फायनान्स करावा आणि माझा प्रोजेक्ट कम्प्लीट करावा असं होणार नाहीये. सो आय थिंक देअर लाईज द सोल्युशन. आणि कीप पेशन्स. कुठल्याही पॅनिक होऊन कटौती होईल असं होईल, निगेटिव्ह, ट्राय टू अवॉइड स्पीकिंग एनी निगेटिव्ह थिंग. याचा अर्थ फार रोजी स्वप्न बघा असं पण म्हणत नाही. ट्राय टू अनालाइज in how much water your ship is there, and then decide whether you are mooring or you are marching ahead. That's it. Thank you.